नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। राज ठाकरेंच्या सुरक्षेवरून वाद, गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारवरती केला गंभीर आरोप। 7 विद्यार्थिनींवरती अत्याचार, चंद्रपूरमध्ये शिक्षकाला अटक। आणि जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। आता पाहूया सविस्तर बातम्या। अनंत प्यार, आनंदी रहा। महाविकास आघाडी सरकार आजारी असून ते विकासापेक्षा राजकारण जास्त करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केली आहे। राजकारण जास्त आणि विकासाकडे जनतेकडे लक्ष कमी याला आघाडी सरकार म्हणतात। आघाडी सरकार हे सरकारच आजारी आहे। त्यामुळे राज्याचे रिसोर्सेस म्हणजे राज्याचे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक उत्पन्न शासनाकडे येत नसल्यामुळे विकासाला पैसा मिळत नाही, त्यामुळे योजनाला पैसा येत नाहीये। पालकमंत्र्यांनी आतापर्यंत दरडोई उत्पन्नाबद्दल विचारपूस केलीही नसेल। त्यांचा आवाका माहित आहे। माझ्या बरोबर आमदार म्हणून काही काळ होते, आता राज्यमंत्री आहेत। तेव्हा आपण सर्वांनी येणाऱ्या काळात मी या जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देत असताना, जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देत असताना, शिक्षणाकडे लक्ष देत असताना चांगले शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावं, आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करावी आणि त्याचा वापर उद्योगामध्ये वापरून उत्पन्न वाढवावं, या भावनेतून आवश्यक ती मदत सहकार्य मी करायला कटिबद्ध आहे। आमदार सगळे अतिशय परिचयाचे आहेत, चांगलं काम करणारे आहेत, मेहनती आहे। त्यामुळे मी त्यांना सांगितलं, सर्वांचं लक्ष आपल्या प्रगतीपेक्षा जनतेच्या प्रगतीकडे जास्त देणं गरजेचं आहे आणि भविष्यात देतील अशी माझी अपेक्षा आहे। त्याला तुम्ही सर्वांनी साथ द्यावी। पत्रकारांनी मोदींचं कार्य काम आणि जगामध्ये जी प्रतिमा देशाची मोदींनी वाढवली आहे, जी केलेली आहे, कोरोना काळात देशाच्या जनतेला वाचवलं, जीवदान दिलं, महान कार्य मोदी साहेबांनी केलं, म्हणून त्यांचं कौतुकही जगात होत आहे। आणि म्हणून देशात हा देश एक प्रगतशील देश व्हावा। महासत्तेमय देश अमेरिका चीनच्या नंतर आपल्या देशाचं नाव घेतलं जावं, आत्मनिर्भर भारत बनावा, यासाठी मोदी कार्यरत असताना आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देणार, त्यांचं मार्गदर्शन घेऊन जनतेच्या विकासाकडे, समृद्धीकडे वेळ देणार। त्यासाठी तुमचंही सहकार्य अभिप्रेत आहे आणि ते आपण आताच्या होणाऱ्या प्रश्नोत्तराच्या तासापासून त्याचा प्रत्यय दाखवावा। मुंबई महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याची पोलखोल खोलण्यासाठी आजपासून अभियान सुरू होणार होतं बाहेर, परंतु तो रथ बनवण्यात आला, रथाची तोडफोड झाली आणि दरेकरांचा आरोप आहे की शिवसेनेने तोडलेला आहे आणि चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दिलेली आहे। आपली प्रतिक्रिया? आता आपण वाशिमचा पहिला विचार करावा। मुंबई दूर आहे, 500 किलोमीटर आहे। आधी आपले प्रश्न, माझा प्रश्न, इथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी आपण काहीतरी करूया। मुंबईचं तुम्हाला सांगतो, शिवसेना हे 42 उद्योग शिवसेनेचेच आहेत। आता एक आमचा रथ तोडफोड झाली म्हणून आमचं आंदोलन मुंबई महानगरमध्ये भ्रष्टाचार, प्रशासनातील भ्रष्टाचार याविरुद्ध आमची मोहीम थांबणार नाही।
प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी. हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई आणि नीट 2 वर्षांसाठी. कुडा इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून. आता विचार कसला करताय? त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, हॉटेल यशोधरा, कुडाळ. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडवा मेळावा आणि ठाण्यातील मेळाव्यामुळे सत्ताधारी राजकीय पक्ष घाबरले आहेत. त्यामुळे विविध आरोप होत आहेत. मात्र मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी मनसेची स्थापना करण्यात आली होती. एका हिंदुत्ववादी पक्षाने बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाची का सोडली. मात्र राज ठाकरे यांनी आपला हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे पुढे केल्यामुळे इतर पक्षांच्या पोटात पोळशी उठले आहेत, अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा घेतल्यानंतर आणि ठाण्याचा मेळावा घेतल्यानंतर सर्वच असलेल्या सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पोटात दुखायला लागलं. जे आज राजकीय पक्ष जे सेक्युलर म्हणून काम करत होते, मग काँग्रेस असून दे की राष्ट्रवादी असून दे, आज त्याच्याबरोबर शिवसेना पण उडली जाते. ह्या सर्व पक्षाचे नेते आज राजसाहेबांवरची टीका करत आहेत. राजसाहेबांनी जो भोंग्याचा विषय घेतला होता त्या विषयावरून आज सर्वजण बोलताना त्या असलेल्या शिवसेनेच्या आज खासदारही सांगतायत की राजसाहेब खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं काम करत आहे. खऱ्या ह्या खासदारांना मला सांगू इच्छितो की जुनी जाऊन असलेल्या बाळासाहेबांच्या क्लिप किंवा बाळासाहेबांच्या सभेच्या असलेल्या काही ज्या असलेल्या सीडी बघाव्यात. बाळासाहेबांनी अनेक वेळा या भोंग्याचा विषय काढला होता, तो तुम्ही सर्व बंद केला होता. सत्तेत आल्यानंतर पण तो तुम्हाला जो नीट हाताळता आला नाही. आज भोंगा हा विषय साहेबांनी काढल्यानंतर आज त्याच्यावरती तुम्ही बोलत असताना आज संपूर्ण देशामध्ये आज राजसाहेबांकडे एक हिंदू नेता म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आज झालेला आहे. राजसाहेबांच्या ह्या सभेनंतर आणि रामनवमीच्या आणि ज्या असलेल्या हनुमान जयंतीनंतर सर्वच देशात वेगवेगळ्या ठिकाणी करत असताना ह्या सेक्युलर पक्षाला पण राजसाहेबांनी ज्या असलेल्या मारुतीकडे नतमस्तक व्हायला लावलं, हेच खरं राजसाहेबांची ताकद आहे. आज या ठिकाणी बाळासाहेबांनी यापूर्वी एका जाहीर सभेत ह्या भोंग्याच्या बाबतीत विषय बोलले होते आणि भोंग्याच्या बाबतीत जी तत्कालीन शिवसेनेचे नेते सरपोतदार यांनी न्यायालयात जी केस दाखल केली होती ती केस चालवण्याचा पण त्यांनी आदेश दिला होता. ह्याच बाळासाहेबांनी शिवसेनेचे आम्ही ज्यांना मानतो, जे बाळासाहेबांचे आम्ही सैनिक म्हणून सांगतो, ह्याच बाळासाहेबांनी जे मुस्लिम जेव्हा नमाज रस्त्यावर पाडत होते त्याच्यावरती आळा घालण्याकरता त्यावेळी शिवसैनिकांना महाआरतीचा आदेश दिला होता. त्यावेळी महाआरती करण्यासाठी शिवसैनिक आणि सर्व हिंदू धर्मीय रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आळा घातला होता. आणि म्हणूनच त्यावेळी बाळासाहेबांच्या या विचाराने हिंदुत्ववादी विचाराचे असल्यामुळे बाळासाहेबांबद्दल हिंदुत्ववादी नेता म्हणून आणि संपूर्ण भारतात बाळासाहेबांना लोक मानू लागले. आज तेच बाळासाहेबांचे विचार घेऊन राज ठाकरे खऱ्या अर्थाने काम करतायत. राज ठाकरेंनी पक्ष काढताना मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी हा पक्ष काढला. ज्यावेळी एका मुस्लिम संघटनेने काढलेल्या मोर्चात ज्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरती एका मुस्लिम व्यक्ती गेल्या, त्याच्या विरोधात पण काढणारे त्यावेळी राज ठाकरेच होते. हे पक्ष कोणतेही पक्ष नव्हते. म्हणजे आज हिंदुत्वाचे विचार घेऊन बाळासाहेब चालत आहेत. आज हे सत्तेत आहेत. आज सर्व असलेले हिंदू धर्मीय असताना आज फक्त मुस्लिम धर्मीयांच्या मुलांना 3,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड देण्याचा तुमच्या सरकार आदेश काढतं आणि सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य असलेल्या नागरिकांची जी गोरगरीब मुलं आहेत त्यांना तुमच्याकडून त्यांना देणारे पैसे नाही. आज हज यात्रेसाठी जाण्याकरता केंद्र सरकार असून दे पैसे देतात, पण महाराष्ट्र सरकार ज्या आमच्या असलेले वारकरी मंडळी ज्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात आणि ते आपलं दैवत समजतात, त्या दर्शनाला जाणाऱ्या एसटीसाठी पण आज सवलत देण्याचं काम आज या सरकारने करू शकले नाही. ही खऱ्या अर्थाने शोकांतिक आहे. आणि म्हणूनच याचा राग
आणि म्हणूनच याचा द्वेष आज या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच खासदार आज अशा प्रकारची जी राजसाहेबांवर टीका करतायत त्या खासदारांना सांगू इच्छितो की आपण आपला पक्ष आणि आपला असलेला मतदारसंघ बघा, आपल्या मतदारसंघात काय चाललं आहे, आपल्या विरोधात काय चाललं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आज असल्या मोठ्या भानगडीत पडू नका. तुम्हाला हिंदुत्व विषय आज अनेक वेळा मोठे ज्येष्ठ शिवसैनिक जे बाळासाहेबांनी प्रथम जरी शरद पवारांची युती असली, शरद पवारांबरोबर मैत्री जरी असली तरी स्टेजवरून शरद पवारांच्या चुका कधी सोडल्या नाहीत. शरद पवारांचा खरं भूखंडाचा श्रीखंड बोलणारे बाळासाहेबच होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी गेल्यानंतर, राजीव गांधी गेल्यानंतर, सोनिया गांधींनी देशात इटलीहून आल्यानंतर देशात प्रवेश केल्यानंतर पांढऱ्या पायाचे म्हणणारे बाळासाहेबच पहिले होते आणि त्याच पक्षाबरोबर युती करून सत्तेत बसलात. ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. ह्याच ठिकाणी तुमचं हिंदुत्व गेलेलं आहे आणि म्हणूनच राज ठाकरेंनी हिंदुत्व हा विचार जनतेसमोर मांडल्यानंतर अख्ख्या देशामध्ये हा विचार आणि असलेल्या साधू संतांना हा विचार पटू लागलेला आहे आणि म्हणूनच आज यांच्या पोटात पोटसूळ उठलेला आहे आणि त्यामुळे राज ठाकरे हा विषय घेऊन अजून जोमाने आणि अजून अगदी हिंदूंच्या मनातले असलेले विचार जनतेसमोर मांडण्याचं काम करतील. त्यामुळे असल्या ज्या असलेल्या तुटपुटक्या ह्या असल्या नेत्यांना कोण विचारणार नाही. पण राजसाहेब एक वेगळ्या उंचीवरती पक्ष नेतील आणि वेगळ्या उंचीवरती पक्ष नेऊन जनतेला आणि हिंदू धर्मीय लोकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करतील. हा आत्मविश्वास आमच्यासारख्या राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. राजसाहेबांनी 5 जूनला जो अयोध्या दौरा करणार आहे त्या अयोध्या दौऱ्याला मुंबईहून जवळजवळ 10 ते 12 गाड्या सुटणार आहेत आणि रेल्वे सुटणार आहेत. त्यातून आमच्या जिल्ह्यातीलही जे मनसैनिक ह्या अयोध्येला जाण्याची तयारी करणार आहेत आणि त्या ठिकाणी अयोध्येला सुमारे 100 मनसैनिक अयोध्येला जातील अशा प्रकारचं मनसैनिकांनी निश्चय केलेला आहे आणि अयोध्येला जाऊन राजसाहेबांच्या पाठीमागे पाठिंबा दाखवणार आहे. अनंत प्यार, आनंदी रहा. राज्यात पुढचे 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाहूयात. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 21 एप्रिलपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यासह तळकोकणाला या वादळी वाऱ्याचा अधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातही 21 एप्रिलपासून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणीतही पावसाची शक्यता आहे. दरम्यान 21 एप्रिलपासून राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असला तरी हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील चंद्रपूर आणि अकोल्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तर उद्यापासून म्हणजे 20 एप्रिलपासून तापमानात घट होणार आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या विदर्भाला थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अनंत प्यार, आनंदी रहा. शिक्षकाने 7 शालेय विद्यार्थिनींवरती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यात घडला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनींना पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून वर्षभरापासून अत्याचार केल्याची तक्रार पालकांनी केली आहे. जिवती तालुक्यातील एका गावात 1ली ते 5वी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत आरोपी नराधम शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनींना कार्यालयात आळीपाळीनं बोलवायचा, त्यानंतर अश्लील चाळे करून अत्याचार करायचा. हा प्रकार गेल्या 1 वर्षापासून सुरू होता. अखेर लहान मुलीनं
आईला ही घटना सांगितल्यानंतर आरोपी शिक्षकाचा प्रकार समोर आलाय। जिवती पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। आरोपी शिक्षकानं 7 विद्यार्थिनींसोबत हा घृणास्पद प्रकार केल्याचं समोर आलंय। आरोपी शिक्षकाला मंगळवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक करतायत। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108। सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरट्यांनी थैमान घातलं असून या चोरट्यांना पोलीस गजाआड करणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रतनभाऊ कदम यांनी केला आहे। ह्याचा अपयश म्हणजे पोलीस खात्याचंच आहे, कारण की पूर्वी जे SP होते दीक्षित गेडाम साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा सुरक्षित होता। परंतु आता जे SP आहे राजेंद्र दाभाडे साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे साहेब हे काम करत आहे। परंतु हे काम जरी करत असताना कुठेतरी आम्हाला हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अपयशी दिसत आहेत, कारण की आज खारेपाटण, कणकवली, तराळे या ठिकाणी घरफोडी झालेली आहे, दुकानं फोडलेले आहेत, चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे आणि ते CCTV कॅमेरामध्ये कैद होऊन सुद्धा त्यांच्यावर अजून अद्याप कारवाई झालेली नाही, ते अटकेत आलेले नाही। ह्याच्या मागे कुठेतरी पोलीस खात्याचं आणि SP साहेबांचं हे अपयश ह्या जिल्ह्यामध्ये आम्हाला दिसून येत आहे। त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत, त्याच्यावर कारवाया कुठे झालेल्या नाहीत। एकंदरीत आम्ही मध्यंतरी नितीन गाभाडे साहेब यांना एक निवेदन दिलेलं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जनतेला सुरक्षित ठेवायचं असेल, जनतेच्या समस्या तुम्हाला जाणून घेऊन त्यांचे म्हणजे समस्या दूर करायच्या असतील तर आठवड्यातून 1 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हर एक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार निवारण दिन ठेवण्यात यावा, जेणेकरून ज्या लोकांवर अन्याय झाला, ज्या लोकांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी, त्या समस्या तुमच्या खात्यामार्फत सुटू शकतात। परंतु अद्याप 2 महिने ओलांडून गेले, ते SP साहेबांनी या त्यांच्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी याच्यावर काहीच लक्ष टाकलेलं नाही आणि हा आदेश जो आहे महाराष्ट्र शासनाचा आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार निवारण दिवस आठवड्यातून एकदा हर एक पोलीस ठाण्यामध्ये ठेवला जातो। परंतु आपल्या जिल्ह्यात तसं काही दिसून येत नाही आणि वाढते गुन्हा आणि वाढती चोरी ह्याच्या मागे पोलिसांचा अपयश आहे हे कुठेतरी दिसून येत आहे। भाऊ, नक्कीच तुम्ही म्हणताय ते खरं आहे, परंतु इथली जिल्ह्याची पोलीस यंत्रणा ज्या ठिकाणी पेट्रोलिंग करते, ज्या ठिकाणी रात्रीची गस्त घालते, या ठिकाणी ह्यांना चोरटे कुठे गजाआड झालेले मात्र ह्यांना दिसत नाहीत। ग्रामीण भागात हे नेमके पेट्रोलिंग करतात की नाही, नेमकी काय परिस्थिती आहे? नाही, हाच तर मोठा प्रश्न आहे। पोलीस खातं बोलत असेल आम्ही पेट्रोलिंग करतं, पण पेट्रोलिंग जर तुम्ही करतात मग हे चोऱ्या कशा घडतायत? आणि मूळ म्हणजे जास्त विषय म्हणजे ग्रामीण भागाचा येतो। ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही दुर्लक्ष करता, त्यामुळे ह्या गोष्टी ग्रामीण भागामध्ये जास्त होतात, जास्त चोऱ्या होतात, जास्त गुन्हे घडतात त्या ठिकाणी। कदम भाऊ, खरं तर आता इथली जी सिंधुदुर्गाची जनता आहे ती जनता अगदी भीतीच्या छायाखाली वावरत आहे। मग असं असताना त्यांना कशा पद्धतीने तुम्ही धीर देणार? तुमची यानंतर काय नेमकी भूमिका असणार या जनतेसाठी? बघा, विषय असा आहे, आपली जिल्ह्याची जनता ती भीतीच्या छायेखाली आहेच, परंतु या संदर्भात आम्ही पोलिसांना, या SPंना या संदर्भात निवेदन देऊन अशा गोष्टी म्हणजे त्वरित कारवाई करण्यात यावे। तुमचे पोलीस यंत्रणा जास्तीत जास्त पेट्रोलिंगमध्ये या इतर कारवाईंमध्ये जलद गतीने काम करावे असं निवेदन देऊ। अन्यथा ह्या संदर्भात आम्ही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांना निवेदनाद्वारे आम्हाला कळवायला भाग पडेल।
नक्की धन्यवाद रतनभाऊ कदम साहेब. खरं तर सद्रक्षणाय खलनिग्रहाय असं ब्रीदवाक्य घेऊन ही पोलीस यंत्रणा मात्र आपलं काम करत आहेत. रतनभाऊ कदम म्हणत आहेत की अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांची भेट घ्यावी लागेल, त्यावरच मात्र काहीतरी तोडगा निघेल. खरं तर जिल्ह्यात इथली जी जनता आहे ती भीतीच्या छायेखाली वावरत आहे. असं असताना देखील खरोखरच पोलीस या भुरट्या चोरट्यांना गजाआड करणार का, हा प्रश्न नेमका मात्र सर्वांसमोर पडलेला आहे. आणि लवकरच पोलीस यांना गजाआड करतील का असा जनतेचा ठाम विश्वास आहे आणि त्याकडे खरोखर गांभीर्याने पोलीस लक्ष देतील का आणि यांना गजाआड करतील का. कॅमेरामन हर्षलसह गुरुप्रसाद दळवी, कोकणसाद लाईव्ह, सिंधुदुर्ग नगरी, सिंधुदुर्ग. दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर. चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा. ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कॉडॅक कंपनीची लेन्स मोफत. चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. मुंबई व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अनिल फोंडेकर यांनी मराठी तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. महाराष्ट्रातील उद्योगांचं विविध पॅकेज देण्याकरता www.themaharaष्ट्roudyog.com या संकेतस्थळाचं सुरुवातही करण्यात आले. या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर कोकणसाद लाईव्ह आणि दैनिक कोकणसाद हे होते. अण्णासाहेब पाटील महामंडळ, शामराव पेजे ओबीसीचं महामंडळ, विजयंतीचं वसंतराव नाईक महामंडळ आणि एससीएसटीचं महात्मा फुले महामंडळ, तिथे सगळ्या तरतुदी आहेत. फक्त प्रॉब्लेम असा होतोय की ज्या जाती धर्माची जी लोक आहेत, ज्या जातींमध्ये आहेत, 90% लोकांना माहितच नाही की त्याचं महामंडळ कुठलं आहे. त्या महामंडळामध्ये जवळजवळ प्रत्येकाकडे 200, 400 कोटींची तरतूद आहे. फक्त आपलं असं होतंय की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय नेते आहेत त्यांनी उद्योग आणि नोकरीच्या संदर्भातले जे काही प्रसार केला पाहिजे या महामंडळाच्या माध्यमातून, तो होत नाहीये. आता समजा आपण मराठा जर म्हटलं तर मराठा आरक्षणाबद्दल बोललं जातं, पण मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ आहे. ओबीसी समाजासाठी आता मध्यंतरी फार मोठं झालं की ओबीसी साठी इलेक्शनला अशा प्रॉब्लेम्स येतील तसे प्रॉब्लेम, पण ओबीसी महामंडळ हे शामराव पेजे महामंडळ जे आहे तिथे बऱ्याच काही गोष्टी आहेत. माझं सांगण्याचा मुद्दा उद्देश आहे की आत्ताच्या तरुणांना तुम्ही कुठेही म्हणून टाकू नका. तरुणांसाठी, अगदी तरुणींसाठी, ज्या काही अगदी सुशिक्षित किंवा अल्पशिक्षित लोकांना महाराष्ट्र शासनाने चांगल्या पद्धतीने पैसा राखून ठेवलेला आहे, त्याचा योग्य रीतीने वापर केला पाहिजे. प्रत्येक वेळी शासन सांगायला जाणार नाही, शासन त्यांच्या पद्धतीने प्रसार करते. पण मला असं वाटतं माझ्यासारखा एक वेळा माणूस की जो तिथे पुढाकार घेतोय आणि या वेबसाईटचं ओपनिंग देण्याची मानसिकता, वाकण्याची मानसिकता, मोडेल पण वाकणार नाही ही जी मानसिकता आहे ना, ती उद्योगात चालत नाही. या ठिकाणी वाकावं लागतं आणि शिस्तीनं वाकावं लागतं. तो आपला ग्राहक आहे, तो आपला दैवत आहे आणि त्याला दैवत म्हणून पूजावं लागतं. त्याच्याशी आरेरावी करून चालत. मलाच कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे, माझ्याशिवाय तुमचा धंदा चालू देणार नाही, माझीच ट्रक लागली पाहिजे, माझीच वाळू घेतली पाहिजे, या मानसिकतेनं मराठी माणूस उद्योजक होऊ शकत नाही. ज्या चाकण किंवा या भागामध्ये सुरू आहे मराठी माणसाची दादागिरी म्हणून, ती दादागिरी करून आपण उद्योजक होऊ शकत नाही. उद्योग ही सेवेतून उभं राहणारी गोष्ट आहे आणि योग्य सेवा जर दिली गेली तर ते निश्चितपणे उभी राहू शकते. जसं सरांनी सांगितलं की मुळात या कार्यक्रमाला पागे सर लाभले ही खूप मोठी गोष्ट आहे. वि. स. पागेंचा वंशावळीतला एखादा माणूस येतो आणि तो आपल्याला मार्गदर्शन करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. पागे सरांचं तेवढंच काम नाही आहे तर पागे सर हे राज्य सरकारच्या सर्व महत्वाच्या पॅनलवर आहेत. आणि आता सरांशी बोलताना मला लक्षात आलं की MSRTC सारखी मोठी संस्था असो किंवा अगदी सरांनी सांगितलेली MKCL सारखी संस्था असो जी प्रायव्हेट ट्रस्ट कंपनी म्हणून उभी राहिली आणि अत्यंत यशस्वी कंपनी म्हणून ते राज्य सरकारची उभी राहिली. आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ असो किंवा वेगवेगळ्या महामंडळातून असो ज्या स्वरूपाचे रोजगार संधी उपलब्ध करून दिले जात आहे त्याची ते सल्लागार म्हणूनही काम करत आहेत. तर निश्चितपणे त्यांच्यासारखा मार्गदर्शक आपल्याकडे आहेत, ते CA आहेत, ते वकील आहेत. त्यामुळे मराठी माणसासमोर सर्वात मोठा उद्योग करतानाचा प्रश्न काय असतो की जॉईंट व्हेंचर कशी करायची, कोणाशी हात कसा मिळवायचा. आपल्याकडे सर्वात मोठा जो प्रश्न येतोय जे छोटे मोठे उद्योग करणारे लोक आहेत, दुसऱ्या कोणाबरोबर तरी हात मिळवायचा म्हटला की त्याच्यासमोर एक चिंता असते की हा आपल्याला फसवेल का. कारण मराठी माणूस हा सातत्यानं फसवला गेलाय, नाळला गेलाय, तो दिल्ली दरबारापासून तर महाराष्ट्रापर्यंत. आणि त्याला ती भीती असते की अरे मी याच्याशी हात मिळवेल पण आम्हाला फसवेल का.
तर ही जी फसवणूक होण्याची भीती आहे ना, ती जर टाळायची असेल तर तिचा सल्ला बागे सरांचा मिळू शकतो. या जॉईंट व्हेंचर्स कसे करावे, त्याचं ड्राफ्टिंग कसं असावं आणि कोणत्या ड्राफ्टिंग मधून तुम्ही सहजतेनं चांगलं जॉईंट व्हेंचर करू शकता आणि सजगतेनं तुम्ही पार्टनरशिप करू शकता. मुळात आपण पार्टनरशिप करायला खूप घाबरतो, ही मानसिकता आहे. काय पाहिजे मला वाटतं मी योग्य म्हणत असेल. मी अनेक उद्योजकांशी भेटतोय, तो जॉईंट व्हेंचर्स कसे करायचे, सीड फंडिंग कसं घ्यायचं, स्टार्टअप फंडिंग कसं घ्यायचं, एंजल फंडिंग कसं घ्यायचं. हे फंडिंग घेताना पण त्यांना भीती ही वाटते की मी जर कोणाला तरी पार्टनर म्हणून स्वीकारलं तर तो माझा उद्योग जो आहे त्याच्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवेल, ही एक भीती असते. आणि त्यामुळे ही जरी म्हणे 10 कोटी 20 कोटीचे जे उद्योग करतात त्यांच्यासमोरची भीती आहे. आपण नवउद्योजकांची गोष्ट करतोय. प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई आणि नीट 2 वर्षांसाठी. पुढा इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून. आता विचार कसला करताय, त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, हॉटेल यशोधरा, कुडाळ. राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील सर्व व्यक्तींची सुरक्षा करण्यासाठी पोलीस सक्षम आहेत, मात्र ज्यांच्यावरती आरोप आहेत आणि ज्या व्यक्तींकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत अशा व्यक्तींना सुरक्षा पुरवण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. राज्याच्या अधिकारांवरती हे अतिक्रमण आहे असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यातलं राजकारण आहे. तुम्ही काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक तुमची झाली, मार्गदर्शक सूचना जारी करणार आहात. काय त्या सूचना असेल आणि काय बैठक झाली, कशा प्रकारे तुम्ही सगळं प्रकरण हाताळता? नाही, याच्या संदर्भामध्ये राज्याचे पोलीस महासंचालक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी राज्यामधल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर एक बैठक घ्यावी. त्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना येतील त्या सूचनांच्या प्रमाणे मग कुठलाही निर्णय घेताना त्याचे दोन्ही बाजूचे परिणाम काय आहेत ते परिणाम तपासून घेऊन मग त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका ठरवावी. एकदा डीजींच्या लेवलला, सीपींच्या लेवलला ही बैठक झाली की मग आम्ही परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयाच्या संदर्भामध्ये बोलू आणि मग त्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ. सर, सध्या परिस्थिती निर्माण झाली भोंग्यांवरून 3 तारखेनंतर काही अलर्ट वगैरे असा काही धोका येईल अशी काही गोपनीय रिपोर्ट असल्याची एक माहिती पुढे पोलिसांचा एक गोपनीय रिपोर्ट आहे की 3 तारखेनंतर राज्यातली कायदा प्रश्न जो आहे तो तिघळू शकतो. मला तसं काही वाटत नाही, कारण आम्ही पण पूर्ण तयारीमध्ये आहोत आणि कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही याची आम्ही काळजी घेतो. मुख्यमंत्र्यांनी आता हा जो भोंगा प्रकरण आहे त्याच्यामध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून कठोर कारवाईचे आज काही संकेत दिलेत का? असं आहे की कुठल्याही वक्तव्यामुळं किंवा कृतीमुळं समाजामध्ये जर तेढ निर्माण होत असेल, अशांतता निर्माण होत असेल तर अशी कुठलीही कृती ही कारवाईला पात्र ठरते आणि त्याप्रमाणे संबंधितांच्यावर मग ती संघटना असो किंवा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई केली जाईल. एक अशांतता आहे, एक तणाव आहे, देशातही अनेक ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडतात आहेत. महाराष्ट्राचा आपला काय आढावा आहे आजचा? नाही, आता सगळ्या देशामध्ये एक प्रकारे असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांच्याकडून त्या ठिकाणी होतो आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं अशांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, हे खरं आहे. परंतु त्याची महाराष्ट्र पोलिसांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. रमजानच्या महिन्यानंतर काही दंगे घडवण्याचा प्रयत्न आहे, अशा पद्धतीचं काही इनपुट आहे का? आज तरी काही तसा इनपुट माझ्याजवळ नाही आहे. आता ज्या वेळेला आज सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आहे, डीजींनी बोलवलेली आहे राज्यातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची, तर
त्याच्यानंतर मी उद्या मुंबईला गेल्याच्या नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलेन, नंतर माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेन, आम्ही सगळ्यांशी बोलू, मग IB-शी बोलू, रॉशी बोलू, सगळ्या लोकांशी बोलू आणि नक्की त्याच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती कशी हाताळायची याच्याबाबतचा निर्णय करू। सर, आपने कहा है कि डीजी और मुंबई कमिश्नर ये मिलकर एक धोरण तय करेंगे, ये धोरण पूरे स्टेट को लागू रहेगा, तो इसके लिए क्या ये डायरेक्ट वो लोग करेंगे, आप लोग कैबिनेट में भी इसको डिस्कस करेंगे? मैं इसलिए पूछ रहा हूँ क्योंकि सेंसिटिव इशू। नहीं, इसमें कैबिनेट में जाने की कोई ज़रूरत नहीं है। वो जो फील्ड लेवल की जो इनपुट रहती है वो इनपुट ले लेंगे, शासन के सामने, गवर्नमेंट के सामने वो रखेंगे, इसके ऊपर गवर्नमेंट निर्णय लेगी। कब तक आएगा ये धोरण? आप नहीं, इसका कोई टाइम लिमिट नहीं है, क्योंकि इसके काफ़ी परिणाम है। वो सब जो स्टेक होल्डर्स है उनको सबसे बात करनी पड़ेगी। सर, महाराष्ट्र में जिस तरह से माहौल बना हुआ है लाउड स्पीकर को लेकर, आपने किस तरह से आदेश दिए हैं और CM साहब से क्या बात हुई आपकी मीटिंग की? नहीं, CM साहब से तो हमेशा मुलाकात होती रहती है और CM साहब से बात भी होती रहती है, तो लॉ अँड ऑर्डर के बारे में ही बात हुई और कुछ बात नहीं। सर, कायदा सुव्यवस्थेचा जेव्हा विषय तो अमरावतीमध्ये गेल्या 6 महिन्यात 2 घटना घडल्या, एक अमरावतीत नोव्हेंबरमध्ये घडली आणि अचलपूरमध्ये घडली, वारंवार तिथे या घटना घडत आहेत अमरावती परिसरामध्ये। हां, एका विशिष्ट परिसरामध्ये घटना घडतात याचा अर्थ तिथे काही घटक जास्त ॲक्टिव्ह आहेत आणि त्या ॲक्टिव्ह घटकांचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे। सर, 3 तारीख को राज ठाकरे ने ये अल्टीमेट दिया है, इस तरह के माहौल को लेकर मैंने बताया ना, इसके बारे में अभी डीजी आज मीटिंग लेने वाले हैं, वो मीटिंग के बाद में उनका रिपोर्ट आएगा, वो रिपोर्ट के बाद में हम इसके बारे में निर्णय लेंगे। अब वो निर्णय कब होगा, 3 तारीख तक होगा, 3 तारीख के बाद होगा, पहले होगा, ये डेट तो आज नहीं बता सकता हूँ। राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिल्यानंतरच पोलीस ॲक्टिव्ह झाले। राज ठाकरेंनी अल्टिमेटम देण्याआधी पोलिसांनी कधी हे पावलं उचलले नाही, म्हणजे राज ठाकरे भूमिका घेतल्यामुळे पोलिसांनी हे पावलं उचलावं लागले का? मला असं वाटत नाही, कारण असं आहे की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावरून आता वातावरण तापवायचा प्रयत्न सुरू आहे। खरं तर केंद्र सरकारने आणि सत्ताधारी पक्षाने, भारतीय जनता पक्षाने जास्त चर्चा करायला पाहिजे। ती चर्चा महागाईच्या संदर्भामध्ये करायला पाहिजे, बेरोजगारीच्या संदर्भामध्ये करायला पाहिजे, आणखीन जे विषय देशाच्या समोर आहेत, आपल्या सीमा सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये जी चर्चा करायला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींवरचं लक्ष अन्यत्र वळवण्याच्या दृष्टिकोनातून आज अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात आहेत, उभे केले जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून एक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मला असं वाटतं की काही लोक त्याला सपोर्ट करतात, सामील होतात त्याच्यामध्ये। महाराष्ट्रात अशी अशांतता निर्माण करणारे घटक नावानं कोण आहे? आता ते पोलीस तपासात पुढे येतीलच ना, पोलीस तपासात पुढे येतीलच। आपल्याला माहिती आहे की अमरावतीला कोणी घडवलं, अकोटला कोणी घडवलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। सर, एज अ प्रीएम्प्टिव मेजर क्या आप किसी पॉलिटिशियन को या किसी पॉलिटिकल पार्टी कुछ लीडर्स को नोटिस भेजेंगे या बुलाएंगे या समझाएंगे, क्योंकि यू नो देखिए ये सब जो काम है ये पुलिस का काम है। पुलिस के लोग इसके बारे में निर्णय लेंगे, जो वरिष्ठ अधिकारी है इसके बारे में चर्चा करेंगे, चर्चा करके एक पॉलिसी तय करेंगे और उसके बाद में वो निर्णय लेंगे। सर, आपण म्हटलं अमरावतीला जसं घडलं, अचलपूरला घडलं, ते आम्हाला माहीत आहे, तर तसं तुम्हालाही माहीत आहे, तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली त्याच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये ते आवश्यक ती कारवाई करतात। शांतता पसरवण्यासंदर्भात जे काही संशयाच्या भोवऱ्या आहेत राजकीय नेते, त्यांना केंद्र सरकारकडून केंद्रीय सुरक्षा पुरवली जात आहे, त्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा काही फरक पडेल का किंवा काय वाटतं या संपूर्ण घटनाक्रमाकडे? नाही, ही एक अतिशय गमतीदार अशी गोष्ट आहे की राज्यामध्ये अलीकडे सार्वभौम राज्य सरकारच्या अधिकाराला बाजूला सारून काही दोषी व्यक्तींना किंवा काही व्यक्तींना अशा प्रकारे केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाते। तर मला असं वाटतं हे की राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे। राज्य सरकार पूर्ण सक्षम आहे या राज्यातल्या सर्व नागरिकांचं रक्षण करायला
परंतु ठीक आहे, केंद्र सरकारचा अधिकार ते देऊ शकतात. त्यामुळे त्यांची हिमती वाढेल का सुरक्षेमध्ये? आता ते त्या सुरक्षेचा वापर कशाकरता करायचा हे त्यांनी ठरवायचं. बाळा नांदूरकरांनी पण आरोप केला राज्य सरकारवरती की राज ठाकरेंची सुरक्षा होण्यासाठी पत्र दिलं होतं पण वाढ केली गेली नाही, त्याच्यामुळे आता केंद्राला पत्र लिहिलं. असं आहे, त्यांच्यासमोर सगळे चॉईस खुले आहेत. राज्याला पत्र दिलं असेल तर ते पत्र योग्य त्या वेळेला त्याच्यात प्रोसेस होईल, योग्य तो निर्णय त्याच्यामध्ये होईल. असं आहे की उद्या प्रत्येकाने कोणी पत्र दिलं आणि मला सुरक्षा द्या म्हटलं तर त्याची एक सिस्टीम ठरलेली आहे. त्या सिस्टीममध्ये चर्चा होऊन मग निर्णय होतात, असे निर्णय होत नाहीत. एकनाथ खडसेंनी असं म्हटलं आहे की गृहमंत्र्यांनी तेव्हाच कठोर कारवाई केली असती तर आज जे प्रकार सुरू आहे हे घडले नसते. आपल्याला काय कितपत तथ्य वाटतं? नाही, खडसे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची सूचना ही माझ्यासाठी मार्गदर्शन आहे. मी जरूर त्याचं अंमलबजावणी करेन. नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे की मुंबईतल्या इफ्तार पार्टीमध्ये मुंबई पोलीस आयुक्त तिथं गेले होते, सरकारी आदेशाने तिथं गेले होते का, आणि रजा अकादमीला प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतात का, असा ते प्रश्न उपस्थित केला. नाही, सरकारी आदेशाने काही कोणी कुठं असं पार्टीला वगैरे जात नसतो. जो तो आपापल्या व्यक्तिगत भूमिकेमधून त्या ठिकाणी जात असतो. सर, राज ठाकरे की सुरक्षा बढ़ाने की बात करते हैं, इसके बारे में एक सुरक्षा किसी को कितनी देनी है, क्या देनी है, इसके बारे में एक चीफ सेक्रेटरी के लेवल पे कमेटी है और वो कमेटी सब उसमें पुलिस के ऑफिसर्स रहते हैं, बाकी ऑफिसर्स रहते हैं, इंटेलिजेंस के ऑफिसर रहते हैं. अगर किसी को कुछ थ्रेट है तो उसके बारे में वो निर्णय लेते हैं. ये पूरा अधिकार वो कमेटी का है. ये अधिकार कोई राजनीतिक व्यक्ती को नहीं है. काल मुख्यमंत्र्यांसोबत तुमची बैठक झाली, काय नेमक्या कोणत्या विषयावर? नाही, मुख्यमंत्र्यांच्या सोबत नेहमी बैठक होते आणि मुख्यमंत्र्यांच्या समेत बैठकीमध्ये राज्यातला कायदा सुव्यवस्था, पोलीस प्रशासनाचे प्रश्न, बाकीच्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये येणारे उभे राहणारे प्रश्न याच्या संदर्भात आम्ही चर्चा करत असतो. एक ऑल पार्टी मीट घेऊन काहीतरी कॉन्सेन्सस सध्याच्या परिस्थितीवर करण्याचा काही प्रयत्न आहे का भाजप, मनसे यांना एकत्र नेत्यांना बसवून? तसा विचार आहे, म्हणजे की सगळ्या राजकीय पक्षांचं त्याच्यावरचं मत काय आहे या सगळ्या गोष्टीवरचं, याच्या संदर्भात त्यांच्याशी किंवा ज्या धार्मिक संघटना आहेत त्या धार्मिक संघटनांशी सुद्धा बोलावं असं मला व्यक्तिगत वाटतं. अर्थात उद्याच्या बैठकीनंतर त्याबाबतचा निर्णय आम्ही घेऊ. पाटील साहेब, तुमच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेनं सुद्धा मधल्या काळामध्ये प्रतिक्रिया निर्माण केला होता की ॲक्शन घेत नाहीत गृहमंत्री, विशेषतः भाजपकडनं ज्या प्रकारे अटॅक होत होता त्या प्रकरणामध्ये असेल किंवा आताही राज्यामधली जी काही परिस्थिती निर्माण होते, भोंगे असेल किंवा अमरावती असेल किंवा इतर सोलापूरमधली परिस्थिती आहे, गृहमंत्री ॲक्शन घेत नाही असा प्रश्नचिन्ह तुमच्यावर उपस्थित होतं. याचं उत्तर मी काय देऊ? आरोपांवर काय म्हणाल तुम्ही, घेताय नाही घेताय त्या तितक्या मी माझ्या पद्धतीनं नियमानुसार कायद्यानुसार काम करतो आहे आणि जिथं ॲक्शन घ्यायला पाहिजे तिथं जरूर ॲक्शन घेतो आहे. आता राजकारणामध्ये काम करत असताना अशा प्रकारचे जे आक्षेप आहेत ते आक्षेप बऱ्याच वेळेला येतात. त्याला सामोरं जावं लागतं, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावं लागतं आणि नंतर मग निर्णय घ्यावे लागतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्या डोक्यात म्हणजे स्टेट पोलीसचा एक नेटवर्किंग चेंज करणं किंवा त्याच्यामध्ये एक रोडमॅप निश्चित करणं हे तुमच्या डोक्यामध्ये आहे का? नवीन नवीन क्राईम घेऊन आलेले आहेत, याचा दाखल करण्यासाठी तुमच्या इन्स्टिट्यूट ज्या आहेत स्वतःच्या त्या इन्स्टिट्यूटमधला देखील कोर्स हा कालबाह्य झालेला, त्याच्यावर आम्ही सातत्यानं चर्चा करतो आहोत. आणि आजकाल जे बाकीचे वेगवेगळे क्राईम येतात, विशेष करून जे सायबर क्राईम वगैरे येत आहेत आणि बॉडी ऑफेन्सेस वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि राजकीय किंवा सामाजिक गोष्टींच्यामुळे एक आंदोलनं, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीला डील करायला काही कायद्यांमध्ये सुद्धा, म्हणजे बॉम्बे पोलीस ॲक्ट असेल किंवा CRPC असेल किंवा पर्यावरणचे कायदे असतील, याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि त्या सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही पावलं टाकतो आहे, जेणेकरून चुकीची घटना घडली तर त्याला योग्य पद्धतीनं शिक्षा करता येईल.
तुम्हाला यावं लागतं. शिवसेना संजय राऊत स्वतः लक्षात नागपूरकडे, तुम्ही सुद्धा थेट गृहमंत्र्यांनाच पाठवलं होतं. नाही, आमच्या पक्षामध्ये प्रत्येक मंत्र्यांना, पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाते. मला नागपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा या 2 जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नागपूर शहर, नागपूर ग्रामीण या ठिकाणी संघटन बळकट करणं, आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तयारी करणं आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणं हे काम मी करणार आहे. आणि त्याच पद्धतीनं गडचिरोलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा कार्यक्रम हातात घेणार. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. राज ठाकरेंच्या सुरक्षेवरून वाद, गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारवरती केला गंभीर आरोप. 7 विद्यार्थिनींवरती अत्याचार, चंद्रपूरमध्ये शिक्षकाला अटक. आणि जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.